हॅलो, गुड मॉर्निंग. चला आमच्या मॉर्निंगची सुरुवात तर असे छान गरम पाणी पहिलं गॅसवर ठेवायचं आणि ते उकळवायचं आणि गरम गरमच पाणी प्यायचं. अशी आमची मॉर्निंगची सुरुवात असते. बा झाला आणि आता अर्धा तासाने मी काय केले, चिबूडचं सध्या सीझन आहे त्यामुळे चिबूड तर मी रेग्युलर घेऊन येते घरामध्ये आणि कलिंगड. आज चिबूड घेऊन आलेले होते मार्केटमधून, तर म्हटलं चला आज आपला हेल्दी नाश्ताचा चिबूड होईल. हेल्दी जरी असलं तरी मी थोडंसं त्याच्यावरती साखर टाकणार आहे, कारण चिबूडवरती साखर टाकून खाली ना खूप टेस्टी लागतं चिबूड. म्हणून मी थोडीशी का होईना त्याच्यावरती साखर टाकते आणि चिबूड खाणार आहे. वर्कआउट झालं आणि म्हटलं चला मुलांच्या नाश्त्याची पण लगेच तयारी चालू केली. आज मुलांना नाश्त्यामध्ये पराठे पाहिजे होते, आलू पराठे. मग लगेच इकडे भाजीची तयारी केली. छानपैकी भाजीला मी फोडणी दिलेली आहे आणि हे पूर्ण आता स्मॅश करून घेणार आहे. बटाट्याची भाजी मी स्मॅश करून घेतलेली आहे, जेणेकरून काय होईल, पराठे करताना कुठेही पराठे असे फाटले वगैरे जाणार नाहीत. कारण मी पराठे जे बनवणार आहे ते पूर्ण गव्हाच्या पिठाचे आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित झाले पाहिजेत ना, म्हणून हे पूर्ण मी स्मॅश करून घेते. आणि आज बटाट्याचे पराठे करता करताच मला ऑर्डर आली मेथीचे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे लगेच पराठे मुलांना बनवून दिले का मेथीच्या लाडूची तयारी करणार आहे मी. ते बनवायला घेतलेले आहेत लगेच. खूप सारं तूप टाकलं, मुलांचा आवडीचा नाश्ता म्हणजे आलू पराठे. आलू पराठे पण रेडी केलेत. आलू पराठ्याने त्याच्यावरती असं खूप सारं तूप टाकलं ना का मुलांना भारी आलू पराठे आवडतात आणि मुलं पण भरपूर खातात. त्या मुलांचा नाश्ता पण रेडी करून दिलेला आहे. आता नाश्ता तर झालेला आहेच रेडी, पण लगेच मला मेथीच्या लाडूंची ऑर्डर आहे, त्याची पण तयारी करायची आहे. त्यामुळे मुलांना म्हटलं आता पोटभरच खाऊन घ्या, म्हणजे मेथीच्या लाडूंची मी तयारी पण करायला घेतलेली आहे. इथे गूळ आणि मेथी पावडर मी मिक्स करून घेतलेली आहे. आता प्रत्येक वेळेला मी काय करते, जसं कस्टमरची ऑर्डर असेल कडू कमी जास्त त्यानुसार मी मेथी पावडर ॲड करते. इकडे सगळे ड्रायफ्रूट्स मी तुपामध्ये भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि आता लगेच लाडू बनवायला घेते. मेथीचे लाडू पण रेडी झालेले आहेत. आता मला अर्धा किलोचे 2 पॅकिंग करायचे, त्यामुळे मी लगेच वजन करायला पण घेतलेलं आहे. आणि आता रात्रीच हे लगेच मी लाडू नेऊन देणार आहे. आज रात्रीचं माझं काम काय आहे, हे दिवसभर उन्हामध्ये गहू टाकलेले होते. जवळजवळ 2 दिवस मी उन्हामध्ये गहू तापवून घेतलेले आहेत. आता काय केलं, जरा थोडंसं चाळून घेणार आहे चाळणीने आणि असं पोत्यांमध्ये थोडे थोडेच भरून घेणार आहे. एकाच पोत्यामध्ये मी सगळे गहू भरणार नाहीत, तर जवळजवळ 5 ते 7 किलो असे मी गहू वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून ठेवणार आणि ते बांधून ठेवणार, जेणेकरून आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा एकच पोतं बाहेर काढता येईल आणि मग त्याचं दळण वगैरे करायला भेटेल आपण. त्यामुळे मी असे वेगवेगळ्या पोत्यांमध्ये बांधून ठेवते. पोत्यामध्ये सगळे गहू भरले ना, तर आपल्याला जेव्हा लागतं गहू दळण्यासाठी तेव्हा मग आपल्याला पूर्ण पोतं ओपन करायला लागतं आणि मग बाकीच्या गव्हांना पण हवा लागते. मग अशा वेळेला मी काय करते, असे छोटे छोटेच 5-5, 7-7 किलोचे गहू पोत्यांमध्ये भरून ठेवते आणि बांधून ठेवते. मग जेव्हा आपल्याला दळण करायचं असेल तेव्हा मग एकच पोता बाहेर काढायचं आणि तेवढेच मग गहू दळून आणायचे. आता हे सगळे चाळून ठेवते मी. गहू आणि ज्वारी चाळून भरून घेतलेले आहेत आणि मग आता रात्र खूप झालेली होती, म्हणजे जेवण बनवायचा पण कंटाळा आलेला. म्हटलं एकच चिकन फ्राईड राईस बनवूया. मग दादाने सगळं आणून दिलं मला इथे आणि इथे मी पटापट हे सगळं करून घेते. इकडे चिकन आणि अंडं मी आता सगळं फ्राय करून घेतलं. इकडे लगेच बासमती राईस मी हाफ बॉईल करून घेतलेलं होतं आणि आज चटपट असं चिकन फ्राईड राईस मी रात्रीच्या जेवणासाठी बनवलेला आहे. असा चिकन फ्राईड राईस आपला झटपट रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची भाजी वगैरे टाकलेली नाही, तर मुलांनाच खायचं आहे आणि मुलांनी आधीच सांगितलं की भाज्या वगैरे टाकू नका, फक्त अंडा आणि चिकनच टाक,
त्यामुळे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीतच आजचं चिकन फ्राईड राईस बनवलेलं आहे.